राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या ताज्या 40 झटपट बातम्या, 6 मोठ्या घोषणा, 10 मोठे निर्णय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अर्थसहाय्य मिळणार, 5000 रुपये अनुदान मिळणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पेरा नोंदणी केली त्याच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार। गत वर्षीच्या बांधित कपाशी सोयाबीनला हेक्टरी 5000 रुपये, 2 हेक्टर मर्यादित मदत दिली जाणार आहे। यासाठी आयुक्तांकडून पात्र 3,44,898 शेतकऱ्यांच्या याद्या कृषी विभागाला प्राप्त झाल्या आहेत आणि या शेतकऱ्यांना आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि संमती पत्रासह इतर माहिती संबंधित कृषी सहाय्यकांकडे त्वरित द्यावी अशी मागणी करण्यात आली। त्यासोबतच 3,45,000 खातेधारकांना मिळणार 5000 रुपयांची मदत। जमाबंदी आयुक्तांकडून याद्या प्राप्त, गावातील कृषी सहाय्यकांकडे तात्काळ माहिती द्यावी। तुमच्या जिल्ह्यातील देखील अपडेट आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणीला आणखी एक गुड न्यूज दिली। ज्या महिलांचे अर्ज आतापर्यंत मंजूर झाले नाहीत त्यांचे अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत मंजूर होतील आणि त्यांना दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबरमध्ये जुलैपासून 3 महिन्यांचे पैसे मिळतील, म्हणजेच एकूण 4500 रुपये त्या महिलांना मिळणार। त्यामुळे आता 17 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या पूर्वी देण्यात येणाऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर काळजी करू नका, तुम्हाला पुढच्या महिन्यात एकूण 4500 रुपये मिळतील अशी घोषणा फडणवीस यांनी केली। पीक विम्याचा सरसकट लाभ द्या, अन्यथा जल समाधी आंदोलन। जल आंदोलनाचा इशारा, उपोषणाच्या 4थ्या दिवशी विचार सुरूच। सन 2023-24च्या खरीप व रब्बी हंगामात एकूण 400 कोटी 24 लाख रुपये पीक विमा आतापर्यंत मंजूर करण्यात आला असून त्यापैकी आजपर्यंत 378 कोटी 21 लाख रुपयांचे वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत, तर उर्वरित 22 कोटी 3 लाख रुपयांचे वितरण विमा कंपनीने कोणतेही कारण न देता 31 ऑगस्टच्या आत पूर्ण करावे असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीस दिले आहेत। आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयाचे 3000 रुपये करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा। ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, मी तुमचा भाऊ ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार, असे धक्कादायक विधान आमदार रवी राणा यांनी केले। रवी राणा यांचे धक्कादायक विधान, आशीर्वाद द्या अन्यथा तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार। राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी लागवडींची नोंद केली। अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांना राज्यातील महायुती सरकारने अर्थसहाय्य घोषित केले असून 5,08,530 सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे 175 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले असल्याची माहिती महसूल व तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली। म्हणजेच की शेतकऱ्यांना 175 कोटी रुपयांची मदत, विखे पाटील यांची मोठी घोषणा। वर्धा जिल्ह्यातील पिके सडली, ओला दुष्काळ जाहीर करा, जनता दरबार घटनेची मागणी, तहसीलदार यांना दिले निवेदन। महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यशस्वीपणे सुरू आहे आणि या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते। ही रक्कम 3 समान हप्त्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते आणि शेतकरी मित्रांनो, या योजनेचा पुढील 3रा आणि 4था हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार। म्हणजेच की महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत या योजनेचे 2 हप्ते यशस्वीपणे वितरित केले आहेत। एकाच हप्त्यात 4000 रुपये देण्यात आले। आता शेतकरी 3ऱ्या आणि 4थ्या हप्त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत। सरकारने लवकरच 3रा आणि 4था हप्ता जारी करण्याचे आश्वासन काल रात्री दिले आहेत। बांधकाम कामगारांची 20,000 रुपयांची अनुदानाची मागणी, बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचा मोर्चा। शेतकऱ्यांना 7 रुपयात पेंडी, ग्राहकांच्या माती 20 रुपयांना, सर्वच भाजीपाल्यांच्या दरात तफावत, शेतकरी ग्राहकांना मोठा फटका।
ढगाळ वातावरणामुळे मिरचीवर चुरडा मुरडा रोगांचा मोठा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांनी उपटून फेकली मिरची, खर्च केलेला गेला वाया। काळ्या बाजारामध्ये जाणारा राशनचा 10 टन तांदूळ जप्त, भोकरदन पोलिसांनी पकडले आहेत 500 किलोचे 200 पोती। अपडेट आहे जालना जिल्ह्यातील। पुरवठा विभाग जुलै ऑगस्ट महिन्यांचे एकत्र धान्य वाटप, ई-पॉस मशीन ऍक्टिव्ह म्हणजेच की सुरू होताच मिळाला धान्य वाटपांचा मुहूर्त। शेतकऱ्यांनी तणनाशक फवारले, 150 एकरातील सोयाबीन जळाले। कृषी विभाग बांधावर, वर्धा जिल्ह्यातील आष्टीतील खडकी किनाळा येथील प्रकार। मुक्ताईनगर पंचायत समितीसमोर अनुदानासाठी आंदोलन, आवास योजनेचा अनुदान रखडले, लाभार्थ्यांचे उपोषण सुरू। शेतकऱ्यांजवळील माल संपला, हरभरा 7250 रुपयांवर गेला। वर्षभरात पहिल्यांदा उच्चांकी भाव, आवक कमी, मागणी वाढली। हंगामापूर्वीच सोयाबीन हमी भावांच्या आत, केंद्र शासनाने सोयाबीनचा हमी भाव 4892 रुपये क्विंटल असा जाहीर केला आहे। 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी 5000 रुपये अर्थसहाय्य। ई पीक पेरा नोंदणी आवश्यक, सामूहिक ना हरकत प्रमाणपत्राची अट तापदायक ठरत आहे। छत्रपती संभाजीनगर येथील 5 लाख शेतकरी सध्या पात्र ठरले आहेत। सोयाबीन अनुदान वाटपांसाठी कृषी विभागाकडून तयारी सुरू झाली। यादी पाहून अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, शेती 100% पूरबाधित घोषित करा, शेतकऱ्यांची मागणी। ऊस, भुईमूग, सोयाबीन, भाजीपाला खराब, पुरामुळे शेती पिकांचे अतोनात मोठे नुकसान झाल्याचे चित्र। शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका, रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे ऊस पिकांबरोबरच अन्य पिकेही पडली पांढरी। दुसरी अपडेट देखील महत्त्वाची, म्हणजेच की महापुरातील बाधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। अपडेट आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील। कपाशी व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये अनुदान मिळणार, हे सर्व शेतकरी मित्रांना माहिती आहे। परंतु कमीत कमी शेती असणाऱ्यांना किमान 1000ची भरपाई याद्या बनवण्याचे काम आता सुरू करण्यात आले। याद्यांना अंतिम रूप देण्याचे काम सुरू आहे। लवकरच याद्या आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। त्या याद्या पाहण्यासाठी तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, एकाच नगर जिल्ह्यातून 1000 ज्येष्ठ नागरिकांना मिळणार संधी। 31 ऑक्टोबर पर्यंत अर्जांची मुदत, लाभार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय समितीद्वारे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि मोठी बातमी, लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या पूर्वीच पैसे, जनसन्मान यात्रेत राष्ट्रवादीचे तटकरे यांची माहिती। शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपयांची मदत पाहिजे असेल तर संमतीपत्रे करावी लागतील जमा। अकोला जिल्ह्यातील 5,85,000 शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य। तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा। 10,000 मतांनी नोंदणी, 4,000 मतांना पैसे वर्ग। मात्र वंदना योजना, आर्थिक दुर्बल घटकातील मातांना मिळणार सहाय्य। अपडेट आहे नंदुरबार जिल्ह्यातील। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 175 कोटी रुपयांचे मिळणार अर्थसहाय्य। 67 कोटी 12 लाख रुपये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार, तर 107.12 कोटी रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार। अपडेट आहे अहमदनगर जिल्ह्यातील। तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा। मात्र वंदना योजनेमुळे गरोदर महिलांना मिळत आहे आधार। नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यास मदत, पात्र महिलांनी घ्यावात लाभ। बुलढाणा जिल्ह्यातील 66,000 लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये 17 ऑगस्ट रोजी। कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरू, व्याजासह सर्व कर्जमाफीची मागणी। पानेगाव, अमळनेर, निभारीच्या शेतकऱ्यांचाही यामध्ये समावेश। अपडेट आहे करजगाव मधील, म्हणजेच की अहमदनगर मधील अपडेट। पिकाचे नुकसान झाले तर पैसे मिळतील। सोलापूर जिल्ह्यातील यंदा विम्यासाठी 7 लाखाहून शेतकरी अधिक अर्ज। आळ्या किड्यामुळे खरीप पिके धोक्यात, तणही वाढल्याने फवारणी खर्च वाढला, शेतकरी आर्थिक संकटात।
सोयाबीन, उडीद, तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्यांना दिलासा. प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदानामध्ये वाशिम जिल्ह्यातील 5 लाख कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य. आयुष्यमान कार्डच नव्हे तर राशन व आधार कार्डवर राज्यातील सर्वांना मोफत उपचार मिळणार. आयुष्यमान कार्डच नव्हे तर राशन कार्ड, आधार कार्डावर राज्यातील सर्वांना मोफत उपचार मिळणार.